डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणाले होते की जे शिक्षण माणसाला बुद्धीकडून सत्याकडे घेऊन जातं, जे शिक्षण माणसाला बुद्धीकडून सत्याकडे घेऊन जातं, जे शिक्षण माणसाच्या भावनांना माणुसकीकडे घेऊन जातं आणि जे शिक्षण आपल्या शरीराला श्रमाकडे घेऊन जातं ना, ते खरं शिक्षण असतं. कारण की जर तुम्हाला जिंकायचं असेल ना तर तुम्हाला लढावं लागेल, आणि जर तुम्हाला लढायचं असेल ना तर तुम्हाला शिकावं लागेल. कारण की पराभव हा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही अज्ञानी असतात. आणि म्हणून ज्या शाळा माणसाला लढायला शिकवतात, ज्या शाळा माणसाला जिंकायला शिकवतात ना, अशा शाळा सुंदर असतात आणि अशा शाळा आदर्श असतात. सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. ज्ञानाचा पावसाळा ग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. पाऊस पडतो ज्ञानाचा, घडतो गोळा मातीचा. पाऊस पडतो ज्ञानाचा, घडतो गोळा मातीचा. विद्येचा फुलतो मळा ग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. भिंतीवर चित्रे बोलती सारी, भिंतीवर चित्रे बोलती सारी. खेळण्या भवताली मैदान भारी, खेळण्या भवताली मैदान भारी. शिक्षणाचा लागेल राग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. भरपूर वाचू, भरपूर लिहू, भरपूर वाचू, भरपूर लिहू. विज्ञान निष्ठेने जगाला पाहू, अज्ञानाचा फोडू डोळा ग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. घेताना उंच भरारी, पंखाना बळ देणारी. घेताना उंच भरारी, पंखाना बळ देणारी. भविष्याची वेधशाळा ग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी. वा, ज्ञानाचा पावसाळा ग, सुंदर माझी शाळा. विद्येचा फुल तो मळा ग, शाळा
उजेडाचा काळा फळा ग सुंदर माझी शाळा. जग अमुचे किती सुंदर सुंदर, जग अमुचे नंदनवन सुंदर, जग अमुचे किती सुंदर सुंदर, जग अमुचे नंदनवन सुंदर. आलो इथे आम्ही पंख पसरुनी, गाऊ गाणी ही दुनिया न्यारी, दुनिया न्यारे दुनिया न्यारे. जग अमुचे किती सुंदर सुंदर, जग अमुचे नंदनवन सुंदर. नाते अमुचे इतुके सुंदर, ना भेद भाव नाही अंतर. नाते अमुचे इतुके सुंदर, ना भेद भाव नाही अंतर. बंधु भाव हा असा निरंतर, मुला फुलांचे जग हे सुंदर. मुला फुलांचे जग हे सुंदर, जग अमुचे किती